आणि आफ्टर 2 लॉंग इयर्स तिला न्याय मिळाला. त्या दिवशीचं पूर्ण सीसीटीव्ही फुटेजच गायब होतं. पण त्या अगोदर जेव्हा त्यांच्या सीईओला किंवा त्यांच्या मॅनेजरला माहित नव्हतं की केबिन मध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावलेला आहे आणि त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तिला हॅरेस करतानाचा, तिला असॉल्ट करण्याचा त्यामध्ये व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड झाला होता. आणि या गोष्टीचा पाठपुरावा करण्याच्या मागे त्याने त्याचा पूर्ण कसून प्रयत्न केला आणि शेवटी ती फुटेज त्याने पोलिसांना दाखवली. रमणला एक कानाखाली पडताच त्याने सगळ्या गोष्टी उघडायला सुरुवात केली की कसं त्याने तिला हॅरेस करण्याचा प्रयत्न केला, कसं तिला हॅरेस केल्यानंतर जेव्हा ती त्याला नाही म्हणायला लागली तेव्हा त्याने त्याच स्टोरमध्ये त्याने तिला हॅरेस केलं होते तेच जाऊन त्याने तिला जाळून टाकलं. आणि अशा प्रकारे त्या मुलीचा तिथे अंत झाला. आणि लोकांना त्याने असं सांगितलं की ती याला बोलून किंवा याच्या तोंडावर त्याचा राजीनामा देऊन ती निघून गेली. पण असं नव्हतं. तिचे आई बाबा सुद्धा बघायला आले होते पण तिथेही सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला माहित नाही ती कुठे गेली. मॅनेजरने तिचं वागणं सीईओने तिचं वागणं खूप जास्त निगेटिव्ह पद्धतीमध्ये सगळ्यांसमोर पोर्ट्रे केलं जशी ती अजिबात नव्हती. आणि आफ्टर 2 लॉंग इयर्स तिला न्याय मिळाला.